क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी, शिक्षक सुधारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. अवघ्या काही दिवसातच आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहे व त्याचा अमृतोत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व इथे वक्तृत्व स्पर्धेत जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांचे स्वागत जोशी मॅडम करतील अशी त्यांना विनंती करते. व तसेच आपल्या शाळेतील पर्यवेक्षक श्री जाधव सर यांचे स्वागत खेडेकर मॅडम करतील अशी त्यांना विनंती करते. परीक्षक म्हणून लाभलेले देशमुख सरांचे स्वागत कुलकर्णी सर करतील अशी त्यांना विनंती करते. व आपले दुसरे परीक्षक म्हणजे हिवाळे सर यांचे स्वागत कुहिले सर करतील अशी त्यांना विनंती करते. जीवनाचा सार करतो ग्रंथ आणि पुस्तकातून. जीवनाचा सार करतो ग्रंथ आणि पुस्तकातून. कार्यक्रमाचा उद्देश करतो प्रास्ताविकातून. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यास मी श्री कुलकर्णी सरांना बोलावले. विद्येचे आराध्य दैवत आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी आपल्याला जे अध्यक्ष म्हणून लाभले असे आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री समाधानी शेळके सर, सोबतच ज्यांनी आजचा आपला उत्साह द्विगुणित केला आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन असे आपले मार्गदर्शक, आमच्या आदर्श विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय जाधव सर, त्यासोबतच आमच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी तात्काळ आमची विनंती मान्य केली आणि त्या आवर्जून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले असे आमचे मित्र श्री देशमुख सर, श्री हिवाळे सर, तसेच या कार्यक्रमाच्या संयोजिका जोशी मॅडम, खेडेकर मॅडम आणि कुहिले सर, या सर्वांसोबतच आजच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला असे सर्व माझे प्रिय विद्यार्थी बंधू भगिनी आणि ते समोर बसलेले माझे बंधू भगिनी. आपण सर्व जाणतोच की सध्या आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष जी आहेत पूर्ण झालेली आहेत आणि हा जो राष्ट्रीय सण आहे हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आपण साजरा करत आहोत आणि त्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन किंवा रेंचन आपल्या शाळेमध्ये सतत गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहे. किती व्यस्तता आहे आणि किती कार्यक्रम आहे याची जाणीव शिक्षकांना जशी आहे तशी विद्यार्थ्यांना सुद्धा आहे, कारण प्रत्येक कार्यक्रमाला शोभा ही विद्यार्थ्याच्या सहभागातूनच आपल्याला मिळत असते. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा हेच ध्येय आदर्श विद्यालयाने कायम स्थापनेपासून ठेवलेलं आहे आणि आज तागायत त्याच ध्येयावर वाटचाल करताना आपलं विद्यालय दिसत आहे. अधिक वेळ घेणार नाही, तासाभराचा वेळ आहे आपल्याजवळ. एका तासामध्ये आपल्याला ही स्पर्धा संपवायची आहे. पुन्हा 11 वाजता आपल्याला रंगीत तालमीसाठी मैदानावर जायचं आहे, याचं भान मी ठेवतो. फक्त 2 मिनिटांमध्ये आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो. आजच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी जो विषय ठरवण्यात आलेला आहे, तर हा जो विषय आहे या विषयाच्या बाबतीत मला एक सांगायचं की आपण जर आपल्या अवतीभवतीचे देशाची स्थिती जर आज बघितली आपण, तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो देश आहे हा देश अत्यंत सुरक्षित हातामध्ये आहे हे आपल्याला गर्वाने आणि अभिमानाने म्हणावं लागेल. भारताच्या सीमेवर असलेले किंवा सीमेलगत असलेल्या अनेक राष्ट्रांची आजची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिती जर आपण बघितली तर कुठेतरी आपली चिंता वाढल्याशिवाय राहत नाही. भारताला लागूनच श्रीलंका देश आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या वर्षभरामध्ये श्रीलंकेची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्थिती काय आहे. फार देशोधडीला जो श्रीलंका देश लागलेला आहे. तिथले जे काही पंतप्रधान होते, राष्ट्रपती होते, प्रमुख मंत्री होते, ते आपलं घरदार सगळ्या गोष्टी जागेवर ठेवून देशामधून फरार झालेले आहेत, सुरक्षित स्थळी हल्लेले आहेत. देशातील जनतेने आंदोलन केलेले आहे आणि त्यांचे जे काही राष्ट्रपती भवन आहे, पंतप्रधानांचा निवास आहे, हे सगळे ताब्यामध्ये घेतलेले आहे. ही झाली श्रीलंकेची स्थिती. थोडंसं आपण चीनमध्ये येऊ. चीन ही आर्थिक महासत्ता म्हणून आतापर्यंत आपण चीनकडे पाहत होतो. चीनच्या बाबतीत बोलायचं झालं तर देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये 13% वाटा हा चीनच्या या देशाचा आहे. म्हणजे आजपर्यंत अमेरिका आणि चीन या 2 देशांचंच राज्य जगावर होतं. पण आजची स्थिती चीनमध्ये काय आहे? आजची स्थिती जर आपण बघितली चीनमध्ये, तर कोरोना काळानंतर चीनची आर्थिक स्थिती पार लयास गेलेली आहे.
बँकेमध्ये पैसे नाही आहे. डिपॉझिट ज्यांनी करून ठेवलेले बँकेमध्ये, ते बँकेमध्ये जेव्हा पैसे काढायला जाऊ नये, तिथे गर्दी होऊ नये म्हणून चीनी सरकारने तिथे रणगाडी आणून ठेवलेली आहे. म्हणजे चीनची पण दशा कोणीकडे चाललेली आपण सगळं पाहू शकतो. पाकिस्तानची स्थिती तर काही फार वेगळी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. पाकिस्तान जो म्हणजे जेव्हा भारतातून अलग निघाला तेव्हापासून आज तागायत त्याची आर्थिक सामाजिक स्थिती काही फारशी चांगली नव्हती, आजही नाही. बांगलादेशाच्या बाबतीत झालं तर बांगलादेशमध्ये आज जे इंधन आहे, इंधनाचे जे दर आहेत, ते इंधनाचे दर दुप्पट झालेले आहेत. श्रीलंकेच्या देशोधडीला जाण्याची पहिली पायरी हीच होती. श्रीलंकेमध्ये सुद्धा जेव्हा पहिले देशोधडीला जाण्यास सुरुवात झाली तेव्हा इंधनाचे दर दुप्पट झालेले होते. तिथून सुरुवात झाली श्रीलंकेच्या लढ्याला. तर आजची स्थिती जर पाहिली आपण तर बांगलादेश कदाचित येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये त्याच दिशेकडे वाटचाल करू शकतो असं म्हणण्यास काही वावगं ठरणार. अफगाणिस्तानमध्ये तर आपण मागच्या वर्षात बघितलं की तालिबानी जे होते त्या तालिबानी लोकांनी सगळ्या सत्ता संघर्ष करून सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली थोडक्यात. आणि याच उलट जर भारताची स्थिती आपण बघितली तर भारत काल कसा होता. भारत जेव्हा 1947ला स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर अनेक संकट होती, अनेक आव्हानं होती. देशाला अखंडत्वाचं आव्हान होतं की देशाला एक संघ ठेवणं गरजेचं होतं. आर्थिक सामाजिक राजकीय प्रश्न तर बाजूला राहिले, पण त्यामध्ये सुद्धा भारतीय लोकांनी, भारतीय राज्यकर्त्यांनी, भारत मातेच्या सुपुत्रांनी मार्ग काढला आणि भारत अखंड ठेवला. सोबतच भारताची स्थिती जी आहे ती भारताची स्थिती उत्तरोत्तर होत आहे. आज भारत जगामध्ये महासत्ता म्हणून, विकसित देश म्हणून भारताकडे पाहिला जातो. भारत आणि म्हणजे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा सगळ्या देशांनी, खास करून पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतावर दबाव आणला होता की आपण रशिया सोबत असलेले सगळे आर्थिक राजकीय संबंध जे आहेत ते संबंध तोडून टाकावे. पण भारताने कणखर भूमिका स्वीकारली. भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी आवर्जून ठणकावून सांगितलं पाश्चिमात्य देशांना की जर माझ्या देशाचा फायदा होत असेल, मला जर स्वस्त दरामध्ये तेल मिळत असेल, स्वस्त दरामध्ये इंधन मिळत असेल तर मी ते का घेऊ नये. आणि त्यांनी जगाचा सगळा विरोध नाकारला आणि रशियाशी असलेले आपले आर्थिक संबंध आहेत त्या स्थितीत पुन्हा ठेवले, मजबूत केले आणि देशाचा आर्थिक फायदा केला. त्याचा पुढचा परिणाम काय झाला की इतर जे पाश्चिमात्य देश होते जे सुरुवातीला भारताला धमक्या देत होते की आम्ही तुमच्यासोबत असलेले आर्थिक संबंध तोडून टाकू, याचा भारताला गंभीर परिणाम भोगावा लागेल, ते 2-3 महिन्यामध्ये नरमले आणि त्यांनी भारताच्या पंतप्रधानांना अशी विनंती करायला सुरुवात केली की आपण या रशिया आणि युक्रेन या युद्धामध्ये लक्ष घालावं, मध्यस्थी करावी आणि हे युद्ध संपवावं. त्याही बाबतीत भारताने कुणाचं ऐकलं नाही. भारतावर आज रोजी कुणाचा दबाव नाही विद्यार्थी. आणि 1-2 मिनिटांमध्ये सांगतो, बोलायसारखं खूप काही आहे पण मी बोलणार नाही, संपवतो की आपल्यासाठी सगळ्यात भूषणाची गोष्ट अशी की जेव्हा युक्रेनमध्ये अडकलेले परदेशी नागरिक बाहेर काढत होते त्यावेळेस सगळ्या देशांनी, बाहेरच्या देशांनी, पाश्चिमात्य देशांनी रशियाला विनंती केली की आमचे नागरिक बाहेर काढेपर्यंत तुम्ही युद्धबंदी करा. पण रशियाने कुणाचंही ऐकलं नाही. युद्धामध्ये इतर देशांना नागरिक बाहेर काढावे लागले. भारताच्या पंतप्रधानाने रशियाच्या राष्ट्राध्यक्षाला जेव्हा विनंती केली तेव्हा 3 दिवस रशियाने युद्धबंदी केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, किती गौरवाची गोष्ट आहे भारतासाठी. भारत जे कल आज आपण म्हणतोय. आणि सगळ्यात महत्वाचं तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षाने सांगून टाकलं होतं की जे भारतीय नागरिक आहेत जे सीमेतून बाहेर पडतायत त्यांनी स्वतःच्या वाहनावर तिरंगा ध्वज लावावा, जेणेकरून आम्हाला कळेल की गाडी भारताची आहे आणि हा तिरंगा ध्वज हाच त्यांचा गेट पास असेल. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे भारताची आजची स्थिती आहे विद्यार्थी मित्रांनो. येणारा काळ 100% भारताचा असणार आहे, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आपला अधिक वेळ घेणार नाही. मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की आपला वेळ कमी आहे आणि पुनश्च मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आला आहे. आता तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करते. तर आपली पहिली स्पर्धक आहे आर्ट फॉर्ममधील समृद्धी सुरेश घालेकर. नमस्कार, मी आज तुम्हाला भारत काल आधुनिक नृत्य या विषयावर माझे मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. नृत्याचं जणू पांघरुण शैला नेसला तिरंगी शालू गरवा. नृत्याचं जणू पांघरुण शैला नेसला तिरंगी शालू
भारतीय असण्याचा वाटे मनापासून अभिमान, भारतीय असण्याचा वाटे मनापासून अभिमान, माझा भारत देश महान, माझा भारत देश महान. त्यानंतर मी वर्ग 9 फ मधील कुमारी कीर्ती अंकुश वाघ हिला भारताची आजची उद्याची कालची आजची आणि उद्याची प्रतिमा सादर करते. झुकलेला जणू पांघरून शेला, झुकलेला जणू पांघरून शेला, नेसाला तिरंगी शारू करला, नेसाला तिरंगी शारू करला. पायी पेण जण कधी शोभे लेखला, असा माझा भारत देश लेखना, असा माझा भारत देश लेखना. नमस्कार, मी कुमारी कीर्ती अंकुश वाघ वर्ग 9. आज मी आपल्यासमोर भारत काल, आज आणि उद्या या विषयावर आपले माझे वक्तृत्व सांगण्यास उभी आहे. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. या प्रतिज्ञेच्या ओळी म्हणत आणि अजूनही ऐकत मी मोठी होते. त्यामुळे माझ्या मनात या भारत देशाबद्दल नक्कीच अभिमानाची अशी जागा आहे. भारत अर्थात तेजाने नटलेला देश, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर मेळ असलेला माझा भारत देश. माझा भारत देश काय पारंपरिक निसर्गाच्या लहरीपणाचा अभ्यास करून कष्टाने फुलवलेली शेती आणि स्वबळावर चंद्राची सफर घडवणारी वैज्ञानिक प्रगती, यंत्र व तंत्र याच्या युगातही आपुलकी, माणुसकी, सच्चेपणा आणि राष्ट्रभक्ती या सगळ्यांनी सजलेला माझा भारत देश हे माझे आणि बहुधा माझ्या पिढीतील सर्वांचे स्वप्न आहे, नाही का? अहो, आपला भारत देश आहे की काही जगातील सर्वात गरीब देश म्हणून हिणवलं जायचं. आज स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी तो प्रगतीची अशी लक्षणीय शिखरे गाठतो. परंतु कधीतरी असा विचार येतो, खरंच आवडतोय का मला माझा प्रगत झालेला भारत? तर अजूनही आस लागते, ती म्हणजे जुन्या भारत देशाची. आता जुना भारत देश म्हणजे कालचा भारत बघायला गेलो तर आजी आजोबांनी सांगितलेल्या काही गोष्टी मला आठवतात आणि नक्कीच मांडाव्याशा वाटतात. आपल्या मातीची मान राखणारा भारतीय हा राहायचा मातीच्या घरात. ही मातीची घरे गमातीच्या शेणाने लक्क सारवलेली असतात. त्या चुन्याच्या वेलपट्टीवर सजवलेली रांगोळी, घासलेल्या दिव्यांचा उजेड आणि जमिनीवर टेकून बसल्यावर थंडावा मिळायचा. तो आपला AC आणि फॅन याच्यापेक्षा खूपच थंडावा आपल्याला मिळायचा. स्टीलची भांडी आणि आज हल्लीची आपली फॅन्सी डिनर सेट ही झाली आपली फॅशन. तेव्हा अन्न शिजायचे ते म्हणजे मातीच्या भांड्यात. मग मातीतील पोषक घटक आपोआपच आपल्या पोटात जायचे आणि मनुष्य निरोगी राहायचे. आज माझ्यासारख्या तरुण शहरी युवकांना गावाला जाणे म्हणजे सहज आणि चुलीवरचे जेवण जेवणे ही एक वेगळीच कुतूहलाची गोष्ट आहे. किती गमतीशीर बाब आहे ना. अर्थात आधी वाटतात ना डांबरी रस्ते होते ना नद्यांवर भले मोठे पूल, तरीही माणूस ही जोडलेली असायची. प्रॉपर्टी, इस्टेट, जायदाद याचे काहीच मोल नव्हते. जपली जायची ती म्हणजे फक्त आणि फक्त नाती. तेव्हा कुठे होते घरात मोबाईल किंवा टीव्ही? तेव्हा कुठे होते घरात मोबाईल किंवा टीव्ही? माणसे अशी समोरासमोर बसून हसून खेळून आपलं सुखदुःख वाटून घेत असत. आता तसं बघायला गेलो तर मध्यंतरीच्या काळात आपल्या भारत देशाने सर्व क्षेत्रात आघाडी घेतली. कारखानदारी, उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. हे याच काळात टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, कम्प्युटर यांनी आपले सगळे जीवन व्यापून घेतले. याच काळात आपण बैलगाडी ते ट्रॅक्टर आणि सायकल ते आपली स्वतःची 4 चाकी हा प्रवास देखील सहजपणे पार पाडला. भारतीय शास्त्रज्ञांनी नवनवे तंत्रज्ञान शोधून काढले, पण तरीही गरीब भारताचे प्रश्न आणखी कसे होते. हिंदूंना आपल्यावर अन्याय होते ही खंत वाटत होती. सर्वत्र भ्रष्टाचार पसरू लागला. हिंदूंना आपल्यावर अन्याय होते ही मनात कुठेतरी खंत होती. आता सकारात्मक बदल बघायला गेलो तर पूर्वी गरिबीमुळे शिक्षणाकडे नसलेली ओढ ही कमी झाली. गरीब लोकांना
शिक्षणाचे महत्त्व कळू लागले. गावागावात एसटी गाड्या वाहू लागल्या. 5 मिनिटं वाजवायची. दळणवळणाची साधने निर्माण झाली. मजबूत रस्ते आणि नद्यांवर पूल उभे राहिले. आज देश विदेशात विमानाने झेप घेता येऊ लागली. जग मुठ्ठीत आल्यासारखे वाटू लागले आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्ध्या कपड्यात वावरणारा पॅन्ट शर्ट घालून मोठा साहेब बनला. अगदी घरात सुद्धा मौज मजेची मनोरंजनाची साधने निर्माण झाली. आपल्या घरात गृहोपयोगी साधने आली. मातीची घरे जाऊन सिमेंटची घरे बनली. मातीचा थंडावा सोडून लोक सिमेंटच्या घरात जाऊ लागले. त्या सिमेंटच्या घरात घामाने बसू लागले. पण प्रगती करायची म्हणजे घाम गाळावाच लागणार. या तत्वानुसार सिमेंटच्या बंगल्यातही लोकांनी आरामदायी जीवन सुरू केले. पण मोठ्या प्रमाणात प्रगती करून विपुल प्रमाणात शेती पिकवायची या नादात आपण रासायनिक खते वापरू लागलो. यानेच आपण स्वतः कॅन्सर यासारखे महाभयंकर रोग आपल्याकडे ओढून घेतले. आता बघायला गेलो तर 2014 नंतरचा भारत 5 मिनिटं वेळ 7 मिनिटं. आजच्या भारताने संपूर्ण देशाला नवनवे आयाम देण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. ज्या देशाला एकेकाळी सर्वात गरीब देश म्हणून ज्याला देशात एकेकाळी गरीब म्हणून हिणवले जायचे त्याच्याचकडे जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. आपला देश आर्थिक ते सामाजिकरित्या बलाढ्य देश आहे. आता एकदम बलाढ्य देश म्हणून आता तो ओळखला जाऊ लागला. भारत आपला आजचा भारत स्वप्नातला भारत आहे असं वाटू लागले आहे. त्यामुळे आजचा भारत देशाच्या कानाकोपऱ्यात प्रगतीची आशा वाढू लागली आहे. आता उद्याचा भारत हा आपण स्वप्नाचाही विचार करू शकत नाही इतका प्रगत असेल. भारत हा प्रगतीच्या वाटेवर चालू शकला पण पळू शकला नाही. लोकसंख्या हा त्याचा प्रमुख मुद्दा आहे. आम्ही दोघे आमचा एकच हा नारा देऊ. माझ्यासारखे तरुण हे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवतीलच पण बंद झालेली दारे ती ठोठावून उघडे करून देते. प्रगतीची वाट मोठी करून देते. सर्वात जबाबदार नागरिक जगात भारत देशाला ताठ मानाने उभा ठेवतो. भारताकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला मान उंचच करून पाहावे लागेल यात माझं शंका नाही. खरं बघायला गेलं तर आपला भारत खरंच सुजलाम आणि सुफलाम असेल अशी आशा मला वाटते. त्यानंतर पुढील स्पर्धक आहे युवराज राजपुत्रे. आज आणि उद्या ह्या विषयाच्या अनुषंगाने बदल हा निसर्गाचा नियम आहे. भारत हा जगभरामध्ये एक प्रसिद्ध देश म्हणून ओळखला जातो. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. जगातील 3ऱ्या नंबरची सर्वात मोठं सैन्यदळ आहे. भारत हा जगात एक प्रगतशाली देश म्हणून आज ओळखला जात आहे. आज जगामध्ये आर्थिक संकटाची भीती वर्तवली जाते. रशिया युक्रेन युद्ध चालू आहे. इस्रायलमध्ये सुद्धा गाझापट्टीमध्ये बॉम्बिंग करतो. चायना सुद्धा तायवानवर युद्ध करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये व्हिएतनाम नावाचा देश आहे. त्यांनी जगाला प्रश्न मांडला की 3 जणांची समिती जगातली परिस्थिती युद्धजनक परिस्थिती ही कमी करण्यास मदत करेल. त्याच्यात 3 लीडर्समध्ये एक आपले नरेंद्र मोदी यांना घेण्यात आले की पाहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा. जयघोष भारताचा आजवंती गुंजावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. सदैव चिरायू व्हावा. यानंतर पुढील स्पर्धक आहे प्रार्थी संदीप पाटील. हे माय तुझे मी फेडीन काम सारे आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे. हे सूर्यचंद्र तारे अशा स्वरूपाची पावन पवित्र व गौरवशाली इतिहास असलेली तुमची आमची आम्हा सर्वांची मातृभूमी म्हणजे भारत देश होय. मी प्रार्थी संदीप पाटील आज या देशाची भावी नागरिक आज याच विषयावर बोलणार आहे की काल आपला भारत कसा होता, आज कसा आहे आणि उद्या कसा असणार आहे. असं म्हणतात कोणी एकेकाळी माझा भारत देश स्वयंभू सुसंस्कृत आणि वैभव संपन्न होता. सोन्याचा धूळ निघेल एवढा वैभवशाली होता. 12 बलुतेदार पद्धती, खेडी स्वयंभू, धान्य व धातूंच्या मोहरा ह्या एक विनिमयाचं साधन होत्या. एवढी सुव्यवस्था होती या भारत देशात. थोडा
सन्मान, चरित्र संपन्नता व संतांचे शिकवण यांनी पूर्ण नटलेला होता आपला भारत देश. याच वैभवाचे आकर्षण झाले ते इंग्रजांसारख्या परकीय सत्तेला व ते पहिल्यांदा भारतात आले ते व्यापार करण्यासाठी. परंतु भारतीयांचे अज्ञान, सरळ राहणीमान याचा फायदा घेऊन ते सत्तेवर आले. त्यांनी मोठमोठ्या राजांना आपले मांडूक बनवून घेतले व या देशाचा राज्यकारभार हाती घेतला. या देशातून जसं शक्य होईल तशी छोट्यातली छोटी वस्तू व इतर उद्योगांना लागणारा कच्चा माल नेण्यास सुरुवात केली व तो माल नेण्यासाठी त्यांनी रस्ते, कारखाने, टपाले, तार यंत्रणा एवढेच नाही तर अधिकारी वर्ग सुद्धा निर्माण केले. ते भारतीयांना नियंत्रण द्यायचे, परंतु ते फक्त त्यांचे ताटाखालचे मांजर बनवून राहण्यासाठी. हा सर्व होता आपल्या भारताचा इतिहास. व आज आपण सर्व पाहतच आहात की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी एक गौरवाची बाब आहे. जसं हे आपलं स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले, तर हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले ते क्रांतिकारकांमुळे, देशभक्तांमुळे, शिक्षण सुधारकांमुळे, समाज सुधारकांमुळे. व आता आपली जबाबदारी काय आहे? आपल्याला स्वातंत्र्य तर देवकृपेने देऊ झालेले आहे, परंतु आपली जबाबदारी आहे की हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची. व हे कसे टिकवता येईल? आपल्या छोट्या गोष्टीतून आपण देशभक्ती दाखवून देऊ शकतो. थोड्या मोठ्यांचा आदर, शिक्षकांचा सन्मान, नंतर आपल्या घरात जी वीज येते तिची बचत करून आपण एक देशभक्तीच दाखवू शकतो. आपल्या शाळेतील शिक्षक लोक आपल्याला सांगतात की वर्ग आपण जसं घर स्वच्छ ठेवतो तसं आपला वर्ग पण स्वच्छ राहायला पाहिजे. हे काय? ही खरी आहे देशभक्ती. व आता उद्याचा भारत, आपला भारत देश हा प्रगतीपथावर आहे व मला असा विश्वास आहे की आपला भारत देश हा नक्कीच एके दिवशी संपूर्ण विकसित असेल इतर देशांसारखा. बरं, पण मग आपल्यासमोर आदर्श कोणता देश ठेवतो? तर जपान हा देश आपल्यासमोर एक चांगला आदर्श ठेवतो. तर ते कसं? जेव्हा दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले तेव्हा ती शहरं पूर्णपणे नष्ट झाली. मग आता तो देश ज्या देशात अणुबॉम्ब पडतो तो देश पूर्ण 100 वर्ष मागे जातो. परंतु आज विकसित देशांच्या यादीत जपान हा त्याचे नाव नोंदवतो. तर हे कशामुळे? तर तिथल्या नागरिकांमुळे. त्यांनी आपल्या कामातून, आपल्या कर्तव्यातून त्यांचे देशप्रेम दाखवून दिले व आज त्यांच्या देशाला प्रगतीपथावर घेऊन आले. हीच गरज आहे आपल्याला. जर का आपण सर्वांनी त्या नागरिकांसारखे आपापले कर्तव्य पार पाडले तरच खरी देशभक्ती होती. आपल्याला काही सीमेवर जाऊन लढायचं नाही. सीमेवर लढायला आपले जवान हे समर्थ आहे, पण आपल्याला आपला भारत देश कसा सुरळीत चालेल, आपापली कामे आपण कशी पूर्ण करू एवढे पाहायचं आहे. फक्त शेवटी माझ्या मागे नारा द्या, भारत मेरी जान. मी म्हणेन, तुम्ही म्हणायचं तिरंगा उसकी शान. भारत मेरी जान, तिरंगा उसकी शान. अजून जोरात, भारत मेरी जान उसकी शान. यानंतर पुढील स्पर्धक आहे 9ग मधील कुमारी स्नेहल योगेश पाटिल से. मेरा नाम है कुमारी स्नेहल योगेश पाटिल. मैं आज आपको भारत कल कैसा था, आज कैसा और आने वाले कल में मेरे विचार से कैसा रहेगा ये बताऊंगी. ना रब मेरा है ना ये सरकार मेरी है, ना रब मेरा है ना ये सरकार मेरी है, ना ये बड़ा सा नाम मेरा है. बस इस बात का गुरूर है मुझे कि मैं भारत की बेटी हूँ रे भारत मेरा है, और मैं भारत की बेटी हूँ रे भारत मेरा है. कल कैसा था हमारा भारत? 16वीं शतक में हमारे भारत में बिल्डिंग्स नहीं थी. हमारे भारत एक समृद्ध देश को मतलब देखे नहीं जाते थे, पर उस वक्त हमारे भारत को सोने की चिड़िया कहा जाता था, क्योंकि हमारे भारत में जितना एक नागरिक सुखी था उतना सुखी कोई नहीं था. जब इंग्रज हमारे भारत में आए उन्होंने बस मतलब पहले वो व्यापार करने आए थे. ईस्ट इंडिया कंपनी का वो व्यापार कर रहे थे. ईस्ट इंडिया कंपनी अपने कापड़ बनाती थी और वो मसालों की कंपनी थी. तब हमारे भारत में मुगलों का राज्य था. तब मुगलों का हमारे भारत में इतना नियंत्रण नहीं था, इसलिए इंग्रज ने हमारे भारत में 150 वर्ष राज्य किया. 150 वर्ष में हमारे भारत की एक प्रथा थी सती युग में. जब उसका पति मर जाता था तो उस स्त्री को जिंदा जलाया जाता था. सोच के देखिए कि अगर हमें थोड़े से भी आग का अगर चीन भी लग जाए तो हम कितने दुखी होते. तो उस वक्त वो औरत के क्या हाल होते होंगे. वो उसे जिंदा चिता पे जलाया जाता था उसके पति पे. और मतलब इतना मतलब उस टाइम पे पुरुष और महिला में इतना
जाने को नहीं कहता। तब देश के हर एक नागरिक को अपनी देशभक्ति साबित करनी थी। कोई कहेगा कि देशभक्ति क्या है, कोई कहेगा कि तिरंगा को हाथ में लेकर फिरना, 2 दिन साल में 2 दिन तिरंगा हाथ में लेकर फिरना देशभक्ति है। नहीं, अगर तिरंगा हाथ में लेकर फिरना अगर सच्ची देशभक्ति है तो भूटान में रहने वाला जो बच्चा भूटान में रहने वाला बच्चा निवालों का जो भूखा होता है, वो रास्ते पे जाते वक्त तिरंगा भागकर बेचता, क्या उसकी वो देशभक्ति है? नहीं। जो निवालों को जानते हैं, जो निवालों के भूखे होते ना, वो जो निवालों के भूखे होते, उन्हें देशभक्ति की जरूरत नहीं होती है। उस वक्त शहीदों के लिए कहा जाता था, उनकी माँ उन्हें खत लिखती थी, उनकी माँ का खत था, अम्मा ने खत लिखा है बड़ी चाव से, अम्मा ने खत लिखा है बड़ी चाव से, पुत्र मेरे पीछे 1 इंच भी पीछे मत हटना, 1 इंच भी पीछे मत हटना, चाहे इंच कट जाना भारत माता के लिए, चाहे इंच कट जाना भारत माता के लिए। जिस भारत ने दुनिया को नालंदा दी, तक्षशिला दी, आज दुनिया के 100 विश्वविद्यालयों में भारत का एक भी विश्वविद्यालय नहीं है। और आज मैं आशा करती हूँ कि आने वाले भारत में 50 विश्वविद्यालय हमारे भारत के हो, 50 विश्वविद्यालय हमारे भारत के हो। आज का भारत कैसा है? आज एक जो गरीब विद्यार्थी होते हैं, उनके हाथ में जो सर्व शिक्षा अभियान जो पार्टी दी जाती है, आशा करती हूँ कि आने वाले दिनों में वही इंसान वही बच्चे अपने पढ़ाई के लिए आगे बढ़े। हमारा भारत के लिए बस इतना ही कहना चाहूंगी कि आने वाले भारत की मैं एक शायरी में उन्हें शेर में उसको बताना चाहूंगी। मेरा हिंदुस्तान महान था, महान है, महान रहेगा। मेरा हिंदुस्तान महान था, महान है, महान रहेगा। भूखा हौसला इन दिलों का बुलंद, एक वो दिन दूर नहीं जिस दिन पाकिस्तान भी जय हिंद कहेगा, पाकिस्तान भी जय हिंद कहेगा। पाकिस्तान क्यों सारा जहान जय हिंद कहेगा। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले उसके हमारी अस्मिता अर्जुन जोशी हिला आमंत्रित करते तथा माझ्या बालमित्र मैत्रिणी, आपल्या भारताला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, म्हणून आपण त्याचा सुवर्ण उत्सव इथे साजरा करण्यास जमलेलो आहोत। माझा भारत, माझा म्हणल्यावर आपल्याला जर आपुलकी सन्मान आपल्या देशाबद्दल वाटतो तो भारत हा माझा देश आहे, आपण त्याचे गौरव गान गात आहोत। भारताला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर आपला भारत भूतकाळात कसा होता? भारतावर अनेक परकीय शत्रूंनी आक्रमण केले, तरी भारतातून सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जाते, ते काही खोटे नव्हते। भारत हा संपूर्णतेने नटलेला होता, तरी इंग्रजांनी आपल्याला खूप लुटून नेले। भारतातील लोक हे अत्यंत साधे भोळे, प्रामाणिक आणि दुसऱ्यांचा विचार करणारे होते। याचाच फायदा इंग्रजांनी घेऊन त्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केले। 150 वर्ष राज्य केली, तरीही आपले भोळेभाळे लोक यांनी त्यांना विरोध नाही केला। त्यांनी आपल्याला खूप त्रास दिला, आपल्या जवळची सगळी संपत्ती लुटून नेली। तरीही आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, तरी भारताने आपली जागा या जगाला दाखवून दिली, जगासमोर आपले स्थान निर्माण केले। भारताची जुनी परंपरा ही आपल्याला ही परंपरा आवडते की आपले जे जुने लोक, आपले आजी आजोबा, शेतीवाडी हे आवडते। आपल्याला कुतूहल वाटते जेव्हा आपले आजी आजोबा सांगतात आम्ही शेतात हे लावायचो, ते लावायचो, आम्ही सारवायचो किंवा आम्ही मातीच्या भांड्यात खायचो, जेवण बनवायचं, किती कुतूहल वाटते आपल्याला। तेच ऐकताना इतकी कुतूहल वाटते, त्यांनी ते अनुभवलेले आहे। तेव्हा आपल्याला स्वार्थ प्रॉपर्टी वगैरे याच्यात लोकांना काही त्याच्यात वृत्ती नव्हती, ते एकमेकांना जीव लावणारे होते। का बरं? कारण तेव्हा लोक पैशांच्या मागे नव्हते, त्यांना आपले लोक आपल्या जवळ असण्याचा त्यांना फायदा वाटायचा। तू बोल। फायदा वाटायचा का बरं? आणि ते
तो भारत हा आजच्या भारताच्या तुलनेत खूप चांगला होता, कारण आज लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नाही आहे. आपल्याजवळ आपला मोबाईल, लॅपटॉप यात ते गुंतलेले आहेत. आपल्या शेजारी जर कोणी बसले तरी आपल्याला त्याच्यात बोलण्यात काहीही रस वाटत नाही. आपल्याला आपला मोबाईल, लॅपटॉप, आपली कामेच चांगले वाटतात. आणि आज जरी माणूस खूप सुखवलेला आहे, तो AC च्या रूममध्ये बसतो, तरी ती मातीत मिळणारी ऊब, गारवा हे आजच्या याच्यात नाही. भारताने खूप प्रगती केलेली आहे. भारत हा चंद्रापर्यंत पोहोचलेला आहे. तरीही भारत चंद्रापर्यंत पोहोचला आहे, पण आपुलकी, आपले माणसं, आपलेपणा हे तो विसरला आहे का, असं नाही वाटत का तुम्हाला? आणि आपला उद्याचा भारत नक्कीच प्रगती करणार. भारत हा नक्कीच प्रगती करणार, मग हा सत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भारताला प्रगतशील राष्ट्र असे म्हटले जाते. प्रगतशील पूर्णपणे नाही असं झाले आहे का? मग हा सत्ता झाले आहे का भारत? याला कारण आपणच. आपण जर प्रत्येकाने ठरवले मी थांबायला नाही, एक दोन वाक्यात कन्सिडर बोल ना गावाला. आपण भारताला समोर नेण्याची ही सुरुवात आपल्यापासूनच होते. आपले मान्य शेळके सर हे किती वेळा सांगतात, आपण आपला वर्ग स्वच्छ ठेवा, सर्व प्रकार प्लास्टिकचे हे नका, प्लास्टिक वापरू नका, टाळू नका, सरकारला झाडे तोडू नका. पण याला आपण जुमानत नाही, सर्वत्र कचरा करतो. आपण जर सर्व सूचनांचे पालन करून राष्ट्राला मदत केली तर आपला भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवित केले. रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव की रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसमोर ज्यांनी भारत देश घडविला. यानंतर पुढील स्पर्धक आहेत श्रेयस समाधान सांगळे. नमस्कार, मी श्रेयस समाधान सांगळे, वर्ग 9. आज मी वक्तृत्व स्पर्धेतील विषय भारत काल, आज आणि उद्या या विषयावर थोडक्यात बोलणार आहे. मी हे विषय पुढून सांगण्याचा प्रयत्न करेन, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकावी माझी नम्र विनंती. कालचा भारत. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की येत्या 2 दिवसात भारताला स्वातंत्र्य वाहण्यासाठी 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्या आझादीपासून तर 75 वर्षापर्यंतचा जो कालखंड झाला तो कालचा भारत मी सांगणार आहे. मित्रांनो, या 75 वर्षात भारताने अनेक क्षेत्रात कामगिरी केली, अनेक महान कार्य केले, परंतु या कार्य करताना भारतासमोर अनेक समस्या होत्या, जसे की आर्थिक विकासामध्ये खूप तोटा भारताला होत होता. जेव्हा भारताकडे सर्व परकीय चलन संपले तेव्हा भारताने आपले सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवून काही कर्ज घेतले, तरी परिस्थिती आटोक्यात आली नाही. शेवटी कठोरपणे ही परिस्थिती आटोक्यात आणून भारताने आपले सोने वापस आणले. तेव्हा भारताला समजले की भारतातील आर्थिक व्यवस्था ही जास्त तर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. म्हणून त्या काळी भारताने ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली व त्यानंतर आर्थिक व्यवस्थेला चालना मिळाली. त्यानंतर भारताने WTO मध्ये सदस्यत्व पत्कारले. आर्थिक क्षेत्रासारख्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा भारताने कामगिरी केली. त्या काळी जास्त लोक अशिक्षित होते, त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नव्हता. वर झाला, जसे की 1971 मध्ये 64%, 1981 मध्ये 43%, 1981 मध्ये 43%, 1991 मध्ये 63% व 2001 मध्ये 74.4% ही भारताची साक्षरता झाली. याच्यानुसार भारताने शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगली मोलाची कामगिरी केली. इतकेच नव्हे तर भारताने इसवी सन 1945 मध्ये दूर सॅटेलाइटचा वापर हा शिक्षण क्षेत्रासाठी चालू केला. इसवी सन 2000 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने पहिले पदक मिळवून क्रीडा विभागात आपली कामगिरी बजावली. तसेच आरोग्य क्षेत्रात सुद्धा भारताने सार्वजनिक आरोग्यासाठी उपक्रम राबवले. तसेच किडनी ट्रान्सप्लांट, टेस्ट ट्यूब बेबी व लसीकरण यासारख्या मोहिमा राबवून भारताने आरोग्य क्षेत्रात सुद्धा आपले कर्तव्य दाखवून दिले. हा झाला कालचा भारत. मित्रांनो, आजचा भारत. आज भारताकडे जे काही आहे तोच आजचा भारत आहे. आज भारताकडे सर्व काही आहे. टेक्नॉलॉजी, इंटरनेट, आधुनिक कामगार वर्ग, तिन्ही दलातील लष्कर, आधुनिक शस्त्रे हे सर्व भारताकडे आहेत. आज रोजी भारतातील पुरुष 90.94% व महिला 87.33% साक्षर आहेत. हे आज भारताचं साक्षरतेचं प्रमाण खूप मोठं आहे. इतकेच नव्हे तर आज जगभरात भारताचा लौकिक वाढतच आहे व दिवसेंदिवस तो वाढत चालत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाहेर देशावरील छाप व असे अनेक हे उपक्रम राबवून आपल्या भारताचा मेक इन इंडिया
हे असलेले जगातील व्यापारीकरण, त्याचं होत असलेली आयात व गुंतवणूक हे भारताचं सर्वात मोठं आजचं हे आहे. त्यामुळे रोजगार वाढत आहे. हा आजचा भारत होता. उद्याचा भारत कसा असेल? उद्याच्या भारत हा संपूर्ण विकसित असेल, ज्यामध्ये कोणीही अशिक्षित नसेल. उद्याच्या भारतामध्ये सर्व युवकांना हा रोजगार असेल. उद्याची भारतातील नारी ही रस्त्यावर सुरक्षित असेल. उद्याच्या भारतामध्ये धर्मवाद, जातीवाद याच्यावर काही वादविवाद होणार नाही. हा उद्याचा भारत असेल, मी अशी अपेक्षा करतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. यानंतर नाव कुमारी उत्कर्षा रवी जोशी. आदरणीय व्यासपीठ, इथे उपस्थित माननीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी, या ठिकाणी आज मी तुमच्यासमोर कालचा भारत, आजचा भारत आणि उद्याचा भारत हा विषय मांडण्यासाठी उपस्थित आहे. आपला आजचा भारत आणि उद्याचा भारत इतिहासाच्या पायावरती उभा आहे. आपल्याला इतिहास जाणणे सुद्धा खूप आवश्यक आहे. कुठेही आपण जाऊन आलो तरी सुद्धा आपल्याला शेवटी इतिहासातल्या भारताकडेच वळून पाहायचं आहे. कसा आहे आपला इतिहासाचा, किती सुंदर होता तो, एकदा झाकून पहा त्याच्यामध्ये. आपण आर्थिक परिस्थितीपासून सुरुवात करूया. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है. का बनलेलं असेल असं आहे अंदाजा? आपल्या पौराणिक भारतामध्ये कितीही गरीब परिस्थिती असू द्या, सोन्याच्या मुद्रा होत्या. जिकडे पाहावं तिकडे सोन्याच्या मुद्रा. केवढं सोनं असेल आपल्या भारतामध्ये की त्याला सोन्याचा पक्षी असं म्हटलेलं आहे. सगळं नेलं लुटून कोणी इंग्रजांनी. जेव्हा ते गेले, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते गेले पण एकटे नाही गेले. सगळं सोनं जहाजीत भरलं, सगळं घेऊन गेलं, काहीच नाही ठेवलं. जेवढं ठेवलं तेवढं दिसतंय. आज आपण काय वापरतो? कागदाच्या नोटा वापरतो, ज्या त्याला मूल्य दिलेलं आहे आज. आणि एक नवीन पैसा काढलेला आहे आपण, अदृश्य पैसा त्याला मी म्हणेल तुमच्या भाषेत किंवा आपल्या भाषेतच फोन पे ज्याला आपण म्हणतो. आता मधात व्हिडिओ निघालेले, ते अशा रक्षाबंधन होऊन गेलं, एक व्हिडिओ निघाला होता. ताटात सगळं साहित्य ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये QR कोड ठेवलेलं होतं की कॅश नाहीये पैसे, QR कोड स्कॅन करून मला पैसे पाहिजे, असं होतं ते ताट. अशा प्रकारचा पैसा निघाला. भविष्य आपल्याला इथूनच दिसून येतं. त्याच्यानंतर मी विषय तोडून सांगत आहे. प्राकृतिक भारत आपण म्हणतो. या ठिकाणी आपल्यापैकी कोणी साक्षात जंगल, अरण्य पाहिलेलं आहे? खरंच मला जाणण्याची उत्सुकता आहे. एकदा हात वर करा प्लीज. साक्षात जंगल पाहिलेलं आहे? संख्या पाहिली सर? हे आहे आपलं प्राकृतिक भारत. का बरं? आपण जपलं नाही, आपली एकता नाही. म्हणतो आपण झाडे जपा, झाडे लावा, नारे देतो आपण भरपूर, पण काय करतो? आज मी लावले झाड, ते पुढच्या आठवड्यात पूर्ण वाळलेले सुकून जात. सर, जसे तुम्ही फोटो पाठवायला सांगितले ना आम्हाला झाडे लावल्यानंतर, तसे 1 आठवड्यानंतर पुन्हा एक फोटो पाठवायला सांगा, तेव्हा समजेल काय प्रगती आहे म्हणून. आपल्याला आता भविष्यातला भारत सुद्धा कळून येईल याच्यावरच. पण आपण जागरूक आहोत, एकदम काही काळजी नाही असं नाही, आपण जागरूक आहोत. आपले अभियान चालू आहेत त्याच्याप्रती. आपला प्राकृतिक भारत सुधरेल जर आपण त्याच्या प्रती अजून जागरूक झालो तर. याच्यानंतर आपण ज्या ज्या गोष्टींची पूजा करतो ना, ज्या आपल्याला प्रिय आहेत, त्या गोष्टींवर डोळा ठेवून सगळ्या तोडल्या किंवा उचलून. आपण मूर्तींची पूजा करतो, तोडून दे. आपण मंदिरांची पूजा करतो, तोडून दे. पण कुठपर्यंत आपल्या पूजनीय व्यक्तींना, पूजनीय गोष्टींना ते तोडणार आहे? मैं मूर्ति की पूजा करती हूँ, तुमने मूर्ति तोड़ डाली. मैं मंदिरों की पूजा करती हूँ, तुमने मंदिर तोड़ डाले. लेकिन है कितनी हिम्मत तुम में? मैं सूरज की पूजा करती हूँ, हिम्मत है तो बुझा के दिखाओ. मैं चंद्रमा की पूजा करती हूँ, हिम्मत है तो हटा के दिखाओ. मैं शिखर की पूजा करती हूँ, हिम्मत है तो झुका के दिखाओ. मैं जल की पूजा करती हूँ, हिम्मत है तो सुखा के दिखाओ. आहे का हिम्मत? विचार बघा एकदा. कोणामध्ये हिम्मत? ही आपली भारतीय संस्कृती. आता मी संस्कृतीचा विषय काढले. संस्कृती म्हणजे असं नाही म्हणणार, कारण पहिला डाव आपल्याला मुलींकडे घ्यावा लागतो. संस्कृती टिकली लावा, बांगड्या लावा, कुंकू लावा. आपल्या शाळेत आपण हे सगळं करतो. मला खरंच माझ्या शाळेचा एवढा अभिमान वाटतो की आपण अजूनही संस्कृतीवर शिकू लागतो. पण मी लगेच वेशावर नाही येणार तुमच्या, कारण तो ट्रेंड झालाय. त्याच्याप्रती आता मी काहीच नाही बोलू शकत. पण मग आपले सण समारंभ विसरू नका. कोणते डे साजरे करतो आपण? न्यू इयर साजरे करतो, 1 जानेवारी. हॅपी न्यू इयर.
फ्रेंडशिप बँड बांधल्यावरच मित्र आहे का? तसं नाही का? मदत केल्यानंतर ते कळेल की कोण खरंच मित्र आहे. त्याच्यानंतर अजून कोणता तरी डे, रोज डे, व्हॅलेंटाईन डे, हे डे साजरे करतो आपण. आपला नववर्ष दिन आहे गुढीपाडवा, तेव्हा साजरा करायला पाहिजे. आपले मराठी महिने ते तर विचारूच नाही, कोणाला लक्षात असलं ते सांगूच शकत नाही आपण. आपले मराठी ऋतू 3 ऋतू नाही आहेत, 6 ऋतू येतात. या सगळ्यांबद्दल आपल्याला विचार करण्याची आज खूप आवश्यकता आहे. खरंच जर आपला पौराणिक भारत आज भविष्यात आपण जर तो पाहिला, पौराणिक भारत सुधारण्याचा प्रयत्न करून आपण जर तो भविष्यात पाहिला, तर आपले पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी एक कविता सादर केली आहे, जसा तो असेल. भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है, कश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल 2 विशाल कंधे हैं, विंध्याचल कटी है, नर्मदा करधनी है, पूर्वी और पश्चिमी घाट 2 विशाल जंघाएं है, कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पखारता है, पावस के काले काले मेघ इसके कुंतल देश है, चांद और सूरज इसकी आरती उतारते हैं. यह वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारी अस्थियों में यदि कोई कान लगाकर सुनेगा तो उसे केवल एक आवाज सुनाई देगी, भारत माता की जय. यानंतर पुढील स्पर्धक आहे कुमारी संतोषी विष्णू निगम. नमस्कार. आज आपण हे माहीत करून घेणार आहोत की आपल्या भारताचा इतिहास काय आहे आणि आज आपले भारत काय आहे आणि येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपला भारत कसा होणार आहे. जर तुम्हाला मी असे म्हटले, सर्वप्रथम आपण पाहूया की भारताचा इतिहास काय होता. जर मी तुम्हाला असे म्हटले की आपल्याला राज्याच्या बाहेर जायचे असेल तर आपल्याला विजा लागेल, मग तुम्हाला वाटेल असं काय, भारताच्या बाहेर जाते. जर आपण देशाच्या बाहेर गेलं तरच आपल्याला विजा लागतो, राज्याच्या बाहेर जाताना थोडी ना आपल्याला विजा लागतो. पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यापूर्वी अशी परिस्थिती आलेली होती. भारताचे छोटे छोटे तुकडे होण्यात आलेले होते. त्यावेळेस एका महान व्यक्तीने आपल्या भारताला जोडून ठेवले. ते होते सरदार वल्लभभाई पटेल. यांनी आपल्या भारताला जोडून ठेवले. या कारणामुळे आपण यांचा वाढदिवस जागतिक एकता दिन म्हणून ओळखतो. पण जर ते नसते तर आपल्या भारताची काय परिस्थिती असती आपण ती पाहूया. तुम्हाला असं वाटते का 1947 मध्ये जसा आपला भारत होता तसा सध्याचा आहे का? मुळीच नाही. सध्या जसा भारत दिसतो तसा 1947 मध्ये मुळीच नव्हता. त्या काळामध्ये त्यावेळेस जे ब्रिटिश होते ते आपला भारत देश सोडून जाणार होते. म्हणजे भारताकरता तर चांगली बाब होती, परंतु ब्रिटिश लोकांना माहिती होते, इंग्रजांना माहिती होते की आपण जर देश सोडून गेलो तर भारताचे काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये भारताचे लवकरच तुकडे होणार आहे. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपला भारत देश वाटले जाणार होता आणि सर्व बाबी त्या गोष्टीकडे वळत होत्या. कारण नाही, आपल्या भारतामध्ये जेवढे राज्य आहे त्या सगळ्या राज्यांमध्ये प्रत्येक राज्याची वेगळी भाषा आहे, प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे, त्यांचे देवदेवता सुद्धा वेगळे आहेत, त्यांच्या कपड्यापासून ते राहण्यापर्यंत सर्व काही त्यांच्यामध्ये बदल होतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारतातील सर्व राज्यांना 3 पर्याय होते. एक तर भारताचा भाग व्हावे लागेल, नाही तर पाकिस्तानचा भाग व्हावा लागेल, आणि नाही तर स्वतः वेगळे राहून स्वतः स्वतंत्र राहायचे. पण तरीही साम दाम दंडभेद या सर्व युक्त्या लावून एका महान व्यक्तीने भारताला एकत्र केले. जेव्हा आपण उठल्याबरोबर आपल्याला काय दिसते? आपली आई सकाळपासून स्वयंपाक बनवत असते आणि बिना काही खाल्ल्या, बिना काही केल्या सुरुवातीपासूनच स्वयंपाकाकरता तयारीला लागते. आणि किंवा आपण असंही म्हणू शकतो की आपले जे वडील असतात ते दिवसभर आपल्या पाल्याच्या शिक्षणाकरता दिवसभर जीवतोड कार्य करत असतात.
तसेच ते म्हणजे प्रत्येक कोणतेही कार्य होण्याआधी त्याच्या मागे कोणाचे ना कोणाचे हेतू असतो. त्यांनी कोणी ना कोणी जीवतोड मेहनत केली असती तेव्हाच आपल्याला ती गोष्ट प्राप्त होते. त्याच्याशिवाय कोणाची मदत झाल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट सहजतेने प्राप्त होत नाही. आपला जो भारत देश आहे हा आपल्याला एका ताटामध्ये सजवून भेटलेला नाहीये. त्याच्याकरता आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य बनवण्याकरता अनेक शूरवीरांचे रक्त गळलेले आहे. अनेक शूरवीरांनी आपलं प्राणदान केलेले आहे. तेव्हा कुठेतरी जाऊन आपल्या भारत स्वतंत्र झालेला आहे. आणि जोपर्यंत आपल्या सर्वांना समजत नाही की आपला भारत हा आपला आहे, जोपर्यंत सर्वांना समजत नाही की आपला भारत हा माझा आहे, तोपर्यंत त्यांना आपल्या भारत देशाची किंमत समजणार नाही. तोपर्यंत त्या सर्वांना आपल्या भारत देशाची किंमत समजणार नाही. एका महान व्यक्तीने काय केले, आपल्या भारतामध्ये त्यावेळेस चालू एका महान व्यक्तीने काय केले, जे त्या काळामध्ये तर राजेशाही होते. मग राजेशाहीमध्ये त्यांनी त्या व्यक्तीने सर्व राजांना सांगितले की तुम्ही सामान्य व्यक्ती म्हणून राहा, कारण उद्या जाऊन कोणतंही नागरिक असं म्हणू शकणार नाही की मी या भारताचा सदस्य नाहीये. हा भारत माझा देश आहे, या भारतावर माझा सुद्धा हक्क आहे. इतिहासाच्या पुस्तकामध्ये शेवट तर 1947 मध्ये 1947 मध्ये झाला होऊन जातो, पण खरे युद्ध अजूनही बाकी आहे. देशादर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय मंच या कार्यक्रमासाठी परीक्षा प्राध्यापक देशमुख सर या कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी असतात, संत असतात, तर काही बदल हे आपल्याला अतिशय वेगाने स्पष्टपणे दिसून येत असतात. मग हा बदलाचा जो नियम आहे हा नियम मानवी मनाला सुद्धा लागू आहे. माणसाचे विचार सुद्धा सतत बदलत असतात आणि बदलातील सातत्य भाग हा तर सगळ्या लोकांना, मानव समाजाला मान्य आहे. म्हणून जसं जग बदलतं, आपण असं म्हणतो की बा काल जग हे प्रगत होतं, काल मागासलेलं जग होतं. आज विज्ञानवादी असं म्हणतात की आजचं जग बदललेलं आहे, पण तुम्ही असं म्हणेल की नाही, बदलाची जी दिशा आहे, प्रगतीची जी दिशा आहे ती वर्तुळाकार. काल जे होतं ते आज परत आलं, आजचं उद्या बंद होणार आहे, परवा पुन्हा चालू होणार आहे. पहा तुम्ही अनेक इतिहासामध्ये दाखले तुमचे फॅशनच्या बाबतीमध्ये. मागच्या काळामध्ये आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेला बेल बॉटमचा पॅन्ट होता. बेल बॉटम म्हणजे हातभर त्याचे ते काय राहायचे, बॉटम. अमिताभ बच्चनचा पिक्चर पाहिला असेल तुम्ही, त्या पिक्चरमध्ये हातभर लंबा बॉटम त्याचा असेल. त्याच्यानंतर आता कोणती फॅशन आली, नॅरो फॅशन. हीच फॅशन बेल बॉटमच्या अगोदर होती. पिक्चरमध्ये दोन्ही पिक्चर जर तुम्ही पाहिले, नॅरो पॅन्ट म्हणजे जुनं ते सोनं. बदल हा वर्तुळाकार आहे. बदल कसा आहे, वर्तुळाकार. तुम्ही म्हणता आजचे विज्ञान शिक्षक किंवा विज्ञानवादी म्हणतील नाही, कालच्यापेक्षा आज भारत प्रगत आहे. पण सिंधू संस्कृतीचा अभ्यास तुम्ही करता, हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करता, त्या काळातली नगररचना किती प्रगत होती, किती पद्धतशीर त्या काळामध्ये घराची रचना, रस्त्याची रचना, नाल्या, बांधकाम, नाही का, सांडपाण्याची व्यवस्था. आजही की नाही, म्हणजे भारत असं म्हणतात की तुकाराम महाराज विमानाने स्वर्गामध्ये गेले होते. म्हणजे त्या काळात सुद्धा विमान होतं 400 वर्षाच्या अगोदर. मध्ये तो अभ्यास किंवा ते विज्ञान थोडंसं मागे पडलं आणि नंतर पुन्हा त्याचा शोध. म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत हा मागे नव्हताच. त्या काळामध्ये हे ज्ञान थोडंसं लोप पावलं गेलं. मग आता आपण शहरात राहतो म्हणून निसर्गाची ओळख झाली का? मुंबईसारख्या शहरातले लोक गावातल्या एखाद्या शेतावर फार्म हाऊस बांधतात, तिथे राहतात 8 दिवस. तुम्ही सुद्धा खेड्यामध्ये जाता, मामाच्या गावात जाता, मावशीच्या गावात जाता, तिथे शेतात जाता, तिथली
आंबे खाता, पेरू खाता, नाही का, शेंगा खाता, नाही का, म्हणजे निसर्गाची ओढ माणसाची काही कमी झालेली नाही. त्यानंतर शेतीच्या बाबतीत काय बदल झाला सांगतो. पूर्वी नैसर्गिक शेती केली जायची. नंतर मग आता आधुनिक शेती आली, त्याचे दुष्परिणाम आम्हाला जाणवायला लागले. आज परत आम्ही नैसर्गिक शेतीकडे वळलो. कुठल्याच प्रकारचं खत, बियाणे, औषध फवारणी न केलेली पिकं आता शेतकरी पिकवतात आणि त्याला चांगला भाव मिळतो. माहिती आहे का तुम्हाला? डॉक्टर सांगतात की या औषधामुळे जी फवारणी केलेलं जे अन्न आहे त्याच्यामुळे अनेक प्रकारचे रोग व्हायला लागले. म्हणून आम्ही औषधं न मारलेलं, फवारणी न केलेलं, रासायनिक खत न टाकलेलं अशा प्रकारची पिकं विशेष घेतली. त्याची दुकानं आहेत मोठमोठे पुण्यासारखे शहरात. म्हणजे बदल जो आहे भारत कालचा, आजचा आणि उद्याचा, हा जो बदल आहे हा वर्तुळाकार बदल आहे, सरळ नाही. किंवा काल भारत बॅकवर्ड होता, मागासलेला होता असं नाही. उलट असं मी म्हणेल की प्राचीन काळामध्ये भारत हा प्रगत होता. आज तुम्ही पाहता किंवा टेस्ट ट्यूब बेबी दवाखान्यामध्ये त्याचा प्रयोग होतो आणि ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना मूलबाळ होतं. मग लवकुश, रामायण महाभारतातले लवकुश जन्माला आले. मी तर असं म्हणेल की त्यावेळेला रामाच्या काळामध्ये विज्ञान इतकं प्रगत होतं, त्या काळात हा प्रयोग केला गेला, त्या काळात सुद्धा हा प्रयोग केला गेला. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात सांगता येतील की जग हे आताच्या पेक्षाही त्या काळात प्रगत होतं. मधल्या काही काळामध्ये त्या संशोधनाचा थोडं लोप पावलं किंवा त्या पुढच्या पिढीने ती पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये घेतलं. त्यानंतर अशी अनेक उदाहरणं की एक काळ मनुष्य पायी चालत होता, नंतर तो सायकलनं चालायला, नंतर त्याच्यावर मोटरसायकल आली, नंतर कार आली, सगळी सुखसाधनं आली आणि परत तो कुठल्या वेळा 10,000 हजाराच्या लोकांनी सायकल घेतल्या चालवायला. आपल्या कुलकर्णी सरळ 7 किलोमीटर चालतो, बरोबर आहे सर? 7 किलोमीटर सर रोज सायकल चालतो. म्हणजे मोटरसायकलवर ते फिरले, कारमध्ये पहिले सायकलनं फिरले कॉलेजला असताना, नंतर मोटरसायकलनं फिरले, त्याच्यावर आता कारही आहे आणि परत त्यांनी काय घेतले, सायकल. म्हणजे बदल कसा आहे, वर्तुळाकार आहे. म्हणून भारत काल, आज, आज, उद्या चक्र, हे चक्र आहे, त्या चक्राप्रमाणे ही बदल हा होत असतो. मला असं वाटतं की अतिशय माझ्याहीपेक्षा विद्यार्थ्यांनी ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाटतं सांगितली. पण जो मूळ गाभा आपल्याला पाहिजे होता तो मूळ गाभा थोडंसं त्यात विसरला असेल. तरी पण त्याच्यानंतर हा विषय व्यवस्थित जर विद्यार्थ्यांना समजावून सांगितला तर निश्चितपणे आमचे शाळेचे विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने वक्तृत्व स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये हा नंबर आला काय नाही आला काय त्याच्याशी काही घेणं नाही आम्हाला. किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला, किती विद्यार्थी या मंचावर येऊन बोलले हे महत्वाचं आहे. ते सगळेच गुणवान आहे, सोपं नाही. जे तिकडे हसत असतील तिथे उभे राहा. भार तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. तर आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण सर्वजण येऊन पोहोचलो आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यास मी कुमिरी सरांना बोलतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज आपल्या विद्यालयामध्ये भारत आज, काल आणि उद्या या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनपूर्वक अशी मतं मांडलेली आहे. या कार्यक्रमाच्या दृष्टीने आपल्याला आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक या अध्यक्षस्थानी लाभले. माननीय प्राचार्य श्री शेळके सर सध्या अतिशय व्यस्त सध्या बऱ्याच सुट्ट्या जरी असले तरी त्यांची इतके कामं सुरू आहेत. ते कार्यालयात काम करत असताना देखील आपल्या कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाचं महत्त्व आपल्या याच्यावर लक्षात येईल. याबद्दल श्री शेळके सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री जाधव सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. या वक्तृत्व स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापक श्री देशमुख सर
कार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आयोजक मान्य खाडेकर मॅडम, मान्य जोशी मॅडम तसेच एकत्रित सर यांनी नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या विद्यालयात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहे. शाळेच्या माध्यमातून असे पवार सर यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी वाचते